तुम्हाला आठवत असेल की 2021च्या नोव्हेंबर महिन्यात भारतातला सर्वात मोठा IPO लिस्टिंग झाला होता। तो IPO होता पेटीएमचा। जवळजवळ 18,300 कोटी रुपयांचा IPO होता, म्हणजे एवढे पैसे रेज केले होते। विजय शेखर शर्मा जे पेटीएमचे मालक आहेत ते अक्षरशः नाचत होते आणि त्यांचा नाचतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, जो अजून देखील सोशल मीडियामध्ये फिरत असतो। जेवढे पैसे त्यांनी या निमित्तानं निर्माण केले त्यानंतर कधीही तो शेअर त्या किमतीपर्यंत आजपर्यंत पोहोचला नाही। 1950 रुपयाला तो शेअर लिस्ट झाला होता। एका दिवसात म्हणजे लिस्ट झाल्यानंतर पहिल्याच दिवसात 27% ड्रॉप या शेअरने दिलेला होता आणि त्यानंतर आजपर्यंत तो शेअर आता सध्या 1153 रुपयाला आहे आणि तो कधीही तिथपर्यंत पोहोचलाच नाही, पोहोचण्याची शक्यता देखील नाही। कारण आता तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक निर्णय घेतला ज्या अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँकेचं रजिस्ट्रेशन त्यांनी रद्द केलंय। त्यांचं जे लायसन्स होतं ॲज अ बँक ते लायसन्सच रद्द केलंय। आता या गोष्टीचा परिणाम शेअर मार्केटवर तर होणारच आहे, पण त्याचबरोबर ज्यांचं पेटीएम पेमेंट्स बँकमध्ये अकाउंट आहे त्यांच्यावर होणार आहे। मग आता प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की आमच्याकडे जर UPI ॲप असेल तर त्याचं काय होणार, वॅलेटचं काय होणार आणि इतर सगळ्या ज्या सर्व्हिसेस पेटीएममधून मिळतात त्याचं काय होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 2015 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी पेमेंट्स बँक नावाची एक नवीन कन्सेप्ट आणली, ज्या अंतर्गत 2 लाख रुपयेपर्यंतचं डिपॉझिट तुम्ही बँकेत ठेवू शकता आणि त्या अंतर्गत तुम्ही लोकांना वॅलेट सर्व्हिसेस देऊ शकता। वेगवेगळ्या गोष्टींसाठी, बुकिंगसाठी ते पैसे ते वापरू शकतात। साधारण वॅलेटमध्ये आपण 500, 1000, 2000 रुपये ठेवतो, अशा प्रकारच्या पेमेंट्स बँकेमध्ये तुम्ही जास्त पैसे ठेवू शकता। अशा पद्धतीचं हे रजिस्ट्रेशन होतं। त्यानुसार मग एअरटेल पेमेंट्स बँक आली, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आली, आपली पेटीएमची पेमेंट्स बँक आली। या पेटीएम पेमेंट्स बँकचं उद्घाटन 28 नोव्हेंबर 2017ला झालं। त्यानंतर ही कंपनी लगेचच वादाच्या भोवऱ्यात अडकली। RBIनं अनेक वेळा कंपनीला सांगितलं की तुम्हाला ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, एक बँक म्हणून ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सगळ्या तुम्ही सांभाळल्या पाहिजेत। आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या पेमेंट्स बँक चालणं अवघड देखील होतं, कारण शेवटी एक बँक ही कन्सेप्ट काय असते, ज्या वेळेला बँक लोकांना कर्ज देते त्या कर्जावर व्याज घेते आणि त्या कर्जावर घेतलेल्या व्याजातूनच बँक चालत असते आणि बँकेचं ते उत्पन्न असतं। पण अशा प्रकारच्या पेमेंट्स बँकेला असं कुठलंही उत्पन्न मिळत नाही। ट्रान्झॅक्शन कॉस्टवरती किंवा एखाद्या गोष्टीची सर्व्हिस फीजवरती किती रुपये मिळवणार, त्यामुळे या बँका चालणं देखील अवघड होतं। पेटीएमनं मोठा बिझनेस केला, मोठं नेटवर्क तयार केलं, पण तरी देखील RBIच्या नजरेत पेटीएम कायम येत होती आणि म्हणून अखेर RBIनं काल त्यांचं लायसन्स रद्द केलं। लिक्विडेटर या निमित्तानं नेमलाय। नेमकं काय काय कारण आहे, RBIनं काय सांगितलंय ते थोडक्यात बघूया। 2020 मध्ये पेटीएम पेमेंट्स बँक अक्षरशः शिखरावर पोहोचलेली होती आणि आपल्याला माहिती आहे की 2020 मध्ये कोविडची लाट आलेली होती। मोठ्या प्रमाणावर जे ट्रान्झॅक्शन्स होत होते ते ऑनलाईन व्हायला लागले, लोक UPIचा वापर करायला लागले। या सगळ्या गोष्टींचा परिणाम पेटीएमला त्याचा फायदा मिळाला आणि झालं असं की जवळजवळ 10 कोटी कस्टमर्स या पेटीएम पेमेंट्स बँकचे निर्माण झाले। एखाद्या प्रॉपर शेड्यूल बँकेला एवढे कस्टमर मिळवणं जवळजवळ 100 वर्षात देखील शक्य नसतं, पण पेटीएमला ते सहजपणे जमलं, कारण ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म होता। आता एवढे कस्टमर असताना आणि 2020 या एकाच वर्षात पेटीएमनं जवळजवळ 485 कोटी ट्रान्झॅक्शन्स केले। एवढं सगळं असताना देखील पेटीएम कायम वादाच्या भोवऱ्यात येत होती, ती KYC नॉर्म्समुळे। कारण एकाच KYC वरती मल्टिपल युजर्स रजिस्टर झालेले पेटीएममध्ये दिसत होते। आपल्याला देखील माहिती आहे की जेव्हा जेव्हा बँकेचे मोठे मोठे फ्रॉड व्हायचे त्या वेळेला ते ट्रान्झॅक्शन्स रूट केले जायचे पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये। आता असं करण्याचं कारणच असं होतं की पेटीएमच्या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती KYC मध्ये एक ढील दिली जाते आणि त्याचा परिणाम या ठिकाणी व्हायचा आणि लोक फ्रॉड करण्यासाठी पेटीएम बँकेचा वापर करायला लागले। आणि या गोष्टीमुळे RBIनं सातत्यानं 2022 मध्ये 2021 मध्ये पेटीएमला सांगितलं की तुम्ही नवीन कस्टमर ऑनबोर्ड करू शकत नाही। या सगळ्या वादांच्या मुळेच अक्षरशः पेटीएमचा शेअर कायम खाली खाली राहिला किंवा पडत राहिला। दुसरी गोष्ट होती म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँकेने एवढा मोठा कस्टमर बेस बनवला, सगळं बनवलं, पण तरी देखील त्यांच्याकडे कोणतेही IT इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं जे मोठ्या मोठ्या बँकांच्याकडे, शेड्यूल बँकांच्याकडे असतं। दुसरी गोष्ट म्हणजे ते जे पेटीएम ॲप चालवायचे किंवा पेटीएमचा त्यांचा एक वेगळा बिझनेस आहे, तो बिझनेस आणि त्यांचा बँकिंग बिझनेस हा कॉन्फ्लिक्टिंग होता। त्याचबरोबर त्यांचा जो बोर्ड ऑफ गव्हर्नन्स होता तो मोठ्या प्रमाणावरती पेटीएमचाच बोर्ड ऑफ गव्हर्नर तिथं जाऊन ते सगळं बोर्ड चालवत होता, बँकेचं देखील, जे जवळजवळ अशक्य असतं। कारण एखाद्या बँक म्हटल्यानंतर त्याच्यासाठी एक स्पेशलिस्ट लागतो आणि त्या पद्धतीनेच त्याच्याकडे बघितलं पाहिजे, जे पेटीएमला जमलं नाही। पेटीएम हे ॲप म्हणून उत्तम आहे आणि त्या पद्धतीनेच ते योग्य चालत होतं।
त्यामुळेच आता आरबीआयनं त्यांचं लायसन्स कॅन्सल केलंय, म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँक आता पूर्णपणे बंद होणार आहे आणि त्यासाठी हायकोर्टामध्ये आरबीआय जाणार. हायकोर्टाच्या निमित्तानं तिथे एक लिक्विडेटर म्हणजे हे सगळं ज्या गोष्टींचं विसर्जन करण्यासाठी आणि प्रॉपर क्लोजर करण्यासाठी एक माणूस नेमला जाईल. तो या सगळ्या गोष्टी बघेल आणि पूर्णपणे ही बँक क्लोज केली जाईल. आता सध्या पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये ज्या लोकांची खाती आहेत त्यांच्याबद्दल काय, तर त्या लोकांना त्यांचे पैसे परत केले जातील जे काही आत्ताच्या डेटला असतील त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट म्हणजे आता मग प्रश्न निर्माण होऊ शकतो की ज्यांचं पेटीएम ॲप आहे त्याच्यावर काय परिणाम होणार. प्रत्यक्षात पेटीएम ॲप हे वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी आपण वापरतो आणि त्याच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही. हा निर्णय पेटीएम पेमेंट्स बँकेसंदर्भातला आहे, पेटीएम ॲप संदर्भातला नाही. दुसरी गोष्ट, जे लोक पेटीएमचं UPI वापरतात त्या UPIवर देखील कोणताही परिणाम होणार नाही, कारण UPIसाठी वेगवेगळ्या बँका फॅसिलिटेटर असतात. तिथं पेटीएम डायरेक्ट कुठलंही ट्रान्झॅक्शन करत नाही, त्यामुळे त्या गोष्टी देखील चालू राहतील. राहिला प्रश्न वॅलेटचा, वॅलेट देखील चालू राहील, कारण वॅलेट हे तुमच्या पेटीएमच्या ॲपला लिंक्ड असतं. त्याच्यासाठी तुमचा कोणत्याही प्रकारे पेटीएम बँकेसारखं तुमचं KYC वगैरे व्हेरीफाय केलेलं नसतं. ते तुम्ही ॲज अ वॅलेट वापरू शकता आणि ते इथून पुढे देखील चालू राहणार आहे. आता आणखी काही नुकसान लोकांचं होऊ शकतं, कारण 2 लाखाचं लिमिट असल्यामुळे डिपॉझिट अनेक लोकांनी आपलं सॅलरी अकाउंट पेटीएमला बनवलेलं होतं, त्यांना ते बंद करावं लागेल. काही लोकांचा EMI तिथून कट होत होता, त्यांना देखील तो आता शिफ्ट करावा लागेल दुसऱ्या शेड्यूल बँकांच्यामध्ये किंवा दुसऱ्या पेमेंट्स बँकांच्यामध्ये, कारण अजूनही काही ऑप्शन शिल्लक आहेत. पण ते करण्यापेक्षा प्रॉपर शेड्यूल चांगल्या नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये ते नेलेलं कधीही चांगलं असं आम्हाला वाटतं. या निमित्तानं पेटीएम पेमेंट्स बँक जरी बंद होत असली तरी पेटीएम ॲप अजून चालू आहे. राहिला प्रश्न पेटीएमच्या शेअरचा. आतापर्यंत पेटीएमनं मागच्या जवळजवळ 7-8 वर्षात ज्या पद्धतीनं काम केलं आहे तसंच ती इथून पुढे काम करत राहील. त्यामुळे पेटीएमच्या शेअरनं परत एकदा उसळी मारून 1153 वरून 1950 पेक्षा जास्त जावं ही अपेक्षा करणं थोडंसं जास्तच भोळेपणाचं आहे असं आम्हाला वाटतं. पण तरी देखील तुम्ही जर पेटीएममध्ये असाल तरी मागच्या साधारण वर्षभरामध्ये हा पेटीएमचा शेअर ठीकठाक रिटर्न दिलेला आहे. तुम्ही जर याच्यामध्ये ऑलरेडी असाल तर बाहेर पडायला हरकत नाही, आणि याच्यापेक्षा जर पुढे जाऊन तुम्हाला हा घ्यायचाच असेल तर तुमचे पैसे आहेत, तुम्ही त्याचं काही करू शकता. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.